गोंदिया आमगाव मातोश्री पानंद रस्ते योजनेत गोंधळ, एकाच नावाच्या कामाचे दोन निकष, निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांत संभ्रम. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेची कामे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राबवण्यात येणारी ही योजना तांत्रिक विसंगती आणि कामाच्या निकृष्ट दर्जामुळे आमगाव तालुक्यातील नागरिकांसाठी संभ्रमाचा विषय ठरत आहे. दोन विभागांचे दोन वेगळे निकष, नागरिक संभ्रमात. तालुक्यात ही योजना दोन वेगवेगळ्या विभागांच्या देखरेखीखाली राबवली जात आहे, ज्याचे निकष परस्पर विरोधी आहेत. जिल्हा परिषदेच्या देखरेखीखाली होत असलेल्या कामांत रस्ता सपाटीकरण करून 80 मिलीमीटर खडीचा वापर केला जातो, त्यानंतर मुरुम टाकून पाणी मारून रोलर फिरवला जातो आणि शेवटी 40 मिलीमीटर खडी व पुन्हा मुरुम टाकून रोलर फिरवण्याचे काम केले जात आहे. या कामांसाठी 25 लाख रुपयांचा निधी असल्याचे समजते. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग PWD अंतर्गत होत असलेल्या कामांचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे. संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 80 मिलीमीटर, 60 मिलीमीटर आणि 40 मिलीमीटर अशा तिन्ही प्रकारच्या खडीसोबत मुरुम टाकून रोलर चालवण्याचे इस्टिमेट आहे. योजनेचे नाव एकच असताना दोन वेगवेगळ्या विभागांत कामाचे स्वरूप वेगळे कसे, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. माती मिश्रित मुरुम आणि प्रशासनाचे दुर्लक्ष, तांत्रिक निकषांतील या विसंगतीपेक्षाही गंभीर बाब म्हणजे वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा दर्जा. दोन्ही विभागांच्या कामांत जो मुरुम वापरला जात आहे त्यात मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. या निकृष्ट दर्जामुळे तयार होणारे रस्ते पावसाळ्यात टिकतील का, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या गंभीर त्रुटींकडे संबंधित विभागांचे अधिकारी आणि अभियंते पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांची कोंडी, एकीकडे शेतीचा हंगाम तोंडावर असताना आणि रस्ते दुरुस्तीची नितांत गरज असताना कामात होणारा हा गोंधळ शेतकऱ्यांची मोठी अडचण ठरत आहे. मस्टरवर बोगस हजेरी आणि राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदारांचे फावत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत सुलभरित्या पोहोचवणे हा आहे. मात्र जर कामाची हीच स्थिती राहिली तर ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची ठरेल की केवळ ठेकेदारांच्या फायद्याची, याची चौकशी होण्याची मागणी आता आमगाव तालुक्यातील जागरूक नागरिकांनी केली आहे. संबंधित यंत्रणेने तातडीने या कामांची पाहणी करून निकृष्ट दर्जाच्या कामांवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी होत आहे. आमगाव तालुक्यात सुरू असलेल्या या प्रकारावर प्रशासनाचे काय उत्तर असेल, अशाच अपडेटसाठी पाहत रहा सत्यको जानो न्यूज.